आज नाश्त्यासाठी ना पोहे बनवायचे। इथे बघा सगळं सामान मी तयार करून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिले सगळं असलं का पोहे बनवायला छान वाटतं। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडेसे फ्रेश वाटाणे आणि शेंगदाणे। चला थोडंसं तेल घालून घेते कढईमध्ये। आता पहिले ना शेंगदाणे मी नेहमी तळून आणि बाजूला ठेवत असते, शेवटला शेंगदाणे खायच्या वेळेस टाकायचे। कुरकुरीत मस्त छान तळून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि नंतर ते काढून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये बटाटा पण घालून घ्यायचे, तो पण तळून घ्यायचा आहे। आता बटाटा आहे ना मला पण आवडतो पोह्यांमध्ये थोडाफार असा, आणि माझ्या मुलांना पण आवडतो म्हणून मी घालत असते। बटाटा तळून काढून घेतला, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची घालून घेते आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा पण घालून घ्यायचा आहे आपल्याला, कढीपत्ता पण घालून घेते। आता पोहे करायला आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर पाहिजेच, म्हणजे पोहे पण आपले छान होतात। चला मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेतलं, थोडीशी हळद पण घालायची आणि मीठ घालून घेतलं। मीठ लगेचच घालत असते मी, म्हणजे कसं सगळ्या छान असं पोह्यांना लागतं, पण छान थोडीशी साखर पण घालून घेते, चव छान लागत असते। आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं। आता ते हळद घातलेली घालून घेतली आणि फोडणीमध्ये पण कोथिंबीर घालायची, म्हणजे छान लागते चव। चला, आणि जो बटाटा होता ना तळून ठेवलेला तो पण मी घालून घेतला, मिक्स करून घेतलेलं आहे। म्हणजे पोहे धुवून ठेवले ते पण घालून घेतले। मिक्स करायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आपल्याला आहे ना लिंबू पिळून घ्यायचे, परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, चला झाकून ठेवलेले होते जरा, आणि शेंगदाणे तळून ठेवलेले ते घालायचे। आता लगेच खायचे म्हणून मी लगेच घातले, आणि चला मिक्स झालेलं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर पोहे आपले तयार झाले। त्याच्यानंतर आहे आज आहे ना बाजरीचीच भाकरी बनवायची होती संध्याकाळी। आता म्हटलं चला 2-3 भाकरी करणार आहे मी बाजरीच्या। आणि थंडी सुरू झाली ना, बाजरीची भाकर आवर्जून खायची, खूप म्हणजे गरम असते ती त्याच्यामुळे। आणि मला भाकर आहे ना कडक आवडते थोडीशी, त्याच्यामुळे मी शेवटची भाकर माझ्यासाठी कडक करत असते। चला भाकरी झालेली आहे, त्याच तव्यावरती आता इथे मी ना छान अशी ना चटणी करते, किंवा भाजी म्हणू शकता। थोडंसं तेल घातलं, त्याच्यामध्ये ना मोहरी घातलेली इथे मी, आणि त्याच्यानंतर कांदा घालून घेतला, थोडीशी कोथिंबीर घालते आणि हळद घालायची आपल्याला। 2 किंवा 3 तास आहे ना उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि मीठ पण मी त्याच्यातच मिक्सरला आहे ना बारीक केलेलं होतं। हे जास्त पण बारीक नाही करायचं। आता आपल्याला हे घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत आहे ना, हे बघा चिकटपणा असतो उडदाच्या डाळीला, जोपर्यंत मोकळी होत नाही ना ही चटणी किंवा भाजी, तोपर्यंत फ्राय करायची। वरून कोथिंबीर खूप छान लागते, नक्की करून बघा। चला